students, today we will see standard enthalpy of reaction from standard enthalpies of formation. Last lecture we already seen standard enthalpy of formation. Standard enthalpy of formation कसा काढायचा हे आपण बघितलेलं होतं, त्याची डेफिनेशन बघितलेली होती. तर या एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन वरून एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते आपल्याला आज बघायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाउंड इज यूज टू डिटरमाइन द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. The standard enthalpy of formation of element is always zero. That is delta F H naught of H2 is equal to 0. Delta F H naught of Cl2 म्हणजे enthalpy of formation of Cl2. Delta F H naught of carbon इथं प्रत्येक ठिकाणी नॉट याचा अर्थ स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन इज ऑलवेज इक्वल टू 0. दॅट इज प्रत्येक इलेमेंटचा इलेमेंटरी स्टेट मध्ये त्याचा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जो असतो तो काय असतो, नेहमी 0 असतो. Cl2 H2 हे जे फॉर्म आहेत हे त्याचे इलेमेंटरी फॉर्म आहेत आणि त्या स्टेट मध्ये त्याचा एन्थाल्पी जो असतो म्हणजे ते एक्झिस्ट होताना, समजा आता हायड्रोजन घेतलं तर हायड्रोजन एक्झिट कुठल्या फॉर्म मध्ये होतो, H2 फॉर्म मध्ये एक्झिट होतो. क्लोरीन Cl2 फॉर्म मध्ये एक्झिट होतो. किंवा या ठिकाणी कार्बन हा फक्त C ग्राफाइट फॉर्म मध्ये या ठिकाणी असतो. तर जो ओरिजिनल फॉर्म मध्ये असतो, नॅचरल फॉर्म मध्ये असतो, त्याचा एन्थाल्पी जो असतो तो नेहमी कसा असतो, 0 असतो. आणि म्हणून आपण इथं म्हटले स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ एन इलेमेंट इज 0. इलेमेंट म्हटलेले त्या इलेमेंटचं स्टँडर्ड एन्थाल्पी 0 असतो. दुसरे काय तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए कंपाऊंड इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड एन्थाल्पी. म्हणजे या ठिकाणी आपण इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे, डेल्टा एफ एच नॉट ऑफ कंपाऊंड इज इक्वल टू एच नॉट कंपाऊंड. म्हणजेच वर लिहिल्याप्रमाणे या ठिकाणी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड एन्थाल्पी. त्या कंपाऊंडचा जो स्टँडर्ड एन्थाल्पी असतो हा त्याच्या एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन एवढा असतो. आता याचा अर्थ काय तर या ठिकाणी H2O हे कंपाऊंड आहे. तर H2O चा स्टँडर्ड एन्थाल्पी किती आहे तर त्याच्या एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन एवढा असतो. लक्षात येतं का? इथं कंपाऊंड म्हणजे तुम्ही H2O घ्या तर H2O म्हणजे काय या ठिकाणी हे कंपाऊंड झालं. तर त्याचा जो फॉर्मेशनचा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O इज इक्वल टू काय असणार आहे तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ H2O म्हणजे फॉर्मेशन एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ दॅट कंपाऊंड. तर या दोन महत्वाचे रूल्स आहेत. तर आपण इथे रिएक्शन कन्सिडर करूया. कन्सिडर AA प्लस BB गिव्स CC प्लस DD. ही जनरल रिएक्शन. याच्यामध्ये A आणि B हा रिएक्टंट आहे, C आणि D हा प्रोडक्ट आहे. आता जर का जनरल रिएक्शन दिलेली असेल तर एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, आता इथं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कसा कॅल्क्युलेट करायचा, कोणत्याही रिएक्शनचा स्टँडर्ड एन्थाल्पी म्हणजेच आपण त्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कसा कॅल्क्युलेट करायचा याचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. काय फॉर्म्युला पाहिलेला होता आपण तर या ठिकाणी प्रोडक्टचा एन्थाल्पी मायनस रिएक्टंटचा एन्थाल्पी या दोन्ही मधल्या एन्थाल्पीचा डिफरन्स घेतला आपण तर आपल्याला एन्थाल्पी ऑफ रिएक्शन मिळत होता. म्हणजे आता आपण अजून डिटेल्स बघूया. या ठिकाणी आपला फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी काय सांगितलेला होता आपण तर C म्हणजे काय या ठिकाणी हा कोइफिशियंट आहे, स्टॅइचोमेट्रिक कोइफिशियंट आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ C प्लस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ D म्हणजे C आणि D काय झाले प्रोडक्ट झाले. थोडक्यात प्रोडक्टच्या एन्थाल्पीची बेरीज वजा इतर रिएक्टंटच्या एन्थाल्पीची बेरीज आहे.
म्हणजे या दोन्हीमधला फरक बघायचा आहे. तर इथं रिॲक्शन ही बॅलन्स फॉर्म मध्ये इथे एबीसीडी हे कोएफिशियंट आहे म्हणून आपण इथं कोएफिशियंट लिहिलेलं आहे. आपण ए एच नॉट ए प्लस बी एच नॉट बी म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ ए प्लस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ बी. तर हे आपण कसं लिहिणार, तर हे प्रोडक्ट आहे सी आणि डी, या प्रोडक्टच्या एन्थाल्पीची बेरीज आहे. आता प्रोडक्टचा एन्थाल्पी म्हणजेच आपण इथं फॉर्म्युला काय लिहिलेला आहे वरती बघा बरं, इथं काय लिहिलेलं आहे एच नॉट कंपाऊंड म्हणजेच काय डेल्टा एफ एच नॉट ऑफ कंपाऊंड. म्हणजे इथं जर का H2O असेल एन्थाल्पी ऑफ H2O इज इक्वल टू काय असतो एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O. म्हणजे जेवढा एन्थाल्पी त्या स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंपाऊंड असणार आहे तेवढा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असणार आहे. आणि म्हणून इथं आपण एच नॉट सी च्या ऐवजी इथं आपण काय घेतलेलं आहे, म्हणजे इथं कंपाऊंड आहे याच्या ऐवजी आपण काय घेतलं डेल्टा एफ एच नॉट घेतलं. म्हणजे इथं एच नॉट सी च्या ऐवजी आपण काय घेतलं डेल्टा एफ एच नॉट सी. इथं हा फॉर्म्युला जो लिहिलेला आहे त्याच्यावरून आपण घेतलेले. तर इथं सी कोएफिशियंट आहे तसा लिहिलेला आहे डेल्टा एफ एच नॉट सी प्लस डी कोएफिशियंट आहे तसा लिहिलेला आहे. एच नॉट डी च्या ऐवजी काय लिहिलं डेल्टा एफ एच नॉट कंपाऊंडच्या ऐवजी ते डी लिहिलेले डेल्टा एफ एच नॉट डी मायनस हे मायनस साइन आहे तसं घेतलेले ए एच नॉट ए च्या ऐवजी काय लिहिलं ए डेल्टा एफ एच नॉट ए. म्हणजेच या ठिकाणी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए प्लस बी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. मग जर का आपण अजून सिम्प्लिफाय करायला गेलो तर काय येणार, तर सी आणि डी हे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इथं दिलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय म्हटलेले तर समेशन म्हणले, याची बेरीज आहे म्हणजे आपण समेशन घेतलं. कुणाची बेरीज केली आपण, तर म्हणून इथं समेशन इथं डेल्टा एफ एच नॉट ऑफ प्रोडक्ट म्हणले, सी आणि डी हे प्रोडक्ट आहेत म्हणजेच या ठिकाणी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट. लक्षात येते मायनस समेशन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट. लक्षात येते. मग आपला फॉर्म्युला काय तयार झाला, तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू म्हणजे कोणत्याही रिएक्शनचा आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी काढायचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, तर इज इक्वल टू समेशन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट. म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला आपण कधी वापरायचा, जर का आपल्याला इथं प्रोडक्ट किंवा रिएक्टंट किंवा थोडक्यात आपण कंपाऊंडचा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेला असेल. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जर का आपल्याला रिएक्टंटचा आणि प्रोडक्टचा माहिती असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हेडिंग आता लक्षात आलं, जर का आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन माहिती असेल तर आपण त्या रिएक्शनचा स्टँडर्ड एन्थाल्पी काढू शकतो. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू समेशन डेल्टा एफ एच नॉट ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन डेल्टा एफ एच नॉट ऑफ रिएक्टंट. लक्षात येत आहे. तर हा फॉर्म्युला वापरून आपण एक एक्झाम्पल बघूया. दिस इज द एक्झाम्पल. In this example, there is an equation and given that delta FH naught means enthalpy of standard enthalpy of formation of CO2 is equal to minus 393.5 kilojoule per mole. Standard enthalpy of formation of C2H6 means ethane is equal to minus 84.9 kilojoule per mole and standard enthalpy of formation of H2O is equal to minus 285.4 kilojoule per mole. तर आपल्याला या रिएक्शनचा एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करायचा आहे आणि देताना त्यांनी गिवन काय दिलेलं आहे, तर रिएक्टंटचा आणि प्रोडक्टचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेलं आहे. मग आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन वरून आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर
याच्यासाठी फॉर्म्युला जो आहे तो आपण आत्ताच पाहिला होता. काय फॉर्म्युला आहे? तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू समेशन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. तर आता इथं प्रोडक्ट कोण आहे या रिॲक्शन मध्ये? तर CO2 आणि H2O हा प्रोडक्ट आहे आणि C2H6 आणि हा ऑक्सिजन हे आहे ते रिॲक्टंट आहे. मग या ठिकाणी प्रोडक्टच्या ठिकाणी आपण CO2 आणि H2O च्या व्हॅल्यू घालूया. पण इथं रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आपण स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट घेऊन बॅलन्स केलेली आहे आणि त्याच्यामुळे इथं समेशन डेल्टा किंवा समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मध्ये आपलं काय येणार? तर 4 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2. 4 का आले? तर इथं CO2 च्या मागं 4 कोएफिशियंट आहे. रिॲक्शन बॅलन्स करताना आपण 4 लिहिलेलं आहे इथं आणि म्हणून आपण 4 इंटू डेल्टा FH नॉट ऑफ CO2 प्लस 6 इंटू डेल्टा FH नॉट ऑफ H2O लिहिलं. इथं H2O च्या मागं 6 आहे म्हणून आपण इथं 6 लिहिलं. मायनस आता काय केलं आपण? इथं रिॲक्टंटचं स्टँडर्ड एन्थाल्पी मायनस केलेलं आहे. मग इथं रिॲक्टंट कोणी? इथेन. मग 2 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथेन प्लस 7 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2. लक्षात येत आहे? आता नेक्स्ट स्टेप काय आहे? तर 4 इंटू इथं CO2 चा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेला आहे आपल्याला. तो किती आहे? तर मायनस 393.5 म्हणून आपण इथं मायनस 393.5 लिहिलेलं आहे. इथं 6 इंटू H2O चं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेलं आहे. किती आहे? मायनस 285.8. मग याच्यामध्ये आपण ती किंमत घातलेली आहे. इथं मायनस 2 इंटू इथेनचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किती आहे? मायनस 84.9 प्लस 7 इंटू आता इथं बघा इथं काय लिहिलेलं आपण? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. तो आपल्याला दिलाय का? नाही दिलेला. मग तो दिलेला नाहीये. मग तो किती घ्यायचा? तर हा जो ऑक्सिजन आहे हा त्याच्या इलेमेंटरी स्टेटमध्ये म्हणजेच या ठिकाणी आपण पहिला रूल जो पाहिलेला होता त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एन इलेमेंट इज 0 आणि म्हणून ऑक्सिजनचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन हा नेहमी काय असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे तो त्यांनी दिलेला नाहीये, परीक्षेला पण नाही दिला. तर आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं की त्याचं किती आहे? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन 0 आहे आणि म्हणून इथं आपण 7 इंटू 0 केलं. आता जर का आपण हे मल्टिप्लाय केलं तर याचं उत्तर जे असणार आहे ते मायनस असणार आहे. ते किती आलं? मायनस 1574. याचं पण 6 इंटू मायनस आहे. त्याचं आन्सर किती आलं? तर मायनस 1714.8. आणि आता इथं हे मायनस साईन आहे आणि इथं मायनस साईन आहे. मायनस मायनस प्लस होणार आणि म्हणून या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशनचं उत्तर 169.8 आलं. जर का आपण हे सगळ्याची बेरीज वजाबाकी केली तर उत्तर जे असणार आहे ते आपलं इथं निगेटिव्ह मध्ये येणार आहे. मायनस 3119. आता इथं बघा किलो जूल येणार आहे कारण की इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला जो एन्थाल्पी दिलेला आहे तो काय दिलेला आहे? किलो जूल पर मोल. किलो जूल पर मोल. पण हे 4 काय आहेत? मोल आहेत आणि ह्या मोलला किलो जूल पर मोल आहे त्याच्यामुळे पर मोल आणि हे मोल कॅन्सल होतात. शिल्लक काय राहतं? फक्त किलो जूल आणि म्हणून याचं युनिट काय आहे? किलो जूल. लक्षात येत आहे? तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड म्हणजेच या ठिकाणी रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दिलेला असेल तर त्याच्यावरून या ठिकाणी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कसा कॅल्क्युलेट करायचं लक्षात आलं? म्हणजे आपण एकूण 2 फॉर्म्युले पाहिलेले आहेत इथं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करण्याचे. लक्षात येत आहे? जर का आपल्याला एन्थाल्पी नुसता माहिती असेल तर आपण तो फॉर्म्युला काय सांगितला होता? तर एन्थाल्पी ऑफ समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. दुसरा फॉर्म्युला हा फॉर्मेशनसाठी जर का फॉर्मेशन दिलेलं असेल कंपाऊंडचं तर समेशन डेल्टा FH नॉट ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन डेल्टा FH नॉट ऑफ रिॲक्टंट. लक्षात येते? 2 फॉर्म्युले पाहिले होते. ओके. नेक्स्ट पॉइंट इज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. डेल्टा CH नॉट म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. कंबशनसाठी
सी वापरायचं. आता ज्या वेळेला आपण एन्थाल्पी ऑफ कंबशन काढतो प्रत्येक वेळेला, त्यावेळेला आपण ते जे कंपाऊंड आहे ते एक्सेस ऑफ ऑक्सिजन मध्ये काय करायचं असतं, बर्न करायचं असतं. आणि म्हणून प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपण कंबशनची रिॲक्शन लिहितो त्यावेळेला तिथं ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन लिहायची असते. मग या ठिकाणी आपण कन्सिडर द रिॲक्शन C2H2 प्लस 5/2O2 गिव्स 2CO2 प्लस H2. जर का आपण रिॲक्शन ऑब्झर्व केली तर आपल्याला काय लक्षात येत आहे, तर या ठिकाणी इथिलीन रिॲक्ट विथ ऑक्सिजन गिव्स CO2 अँड H2O. कंबशन मध्ये नेहमी जो प्रोडक्ट असतो तो काय असतो, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. इथं CO2 प्लस H2O प्रत्येक वेळेला म्हणजे प्रोडक्ट हा ठरलेला आहे. एनी कंपाऊंड इज बर्न इन ऑक्सिजन और combustion it gives CO2 and H2O. So here delta RH naught is equal to minus 1300 किलोजूल लिहिलेले. याचाच अर्थ काय, तर या रिॲक्शनचा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन -1300 किलोजूल आहे. म्हणजेच एन्थाल्पी ऑफ कंबशन सुद्धा काय आहे याचा -1300 आहे. कारण की या ठिकाणी रिॲक्शन जी आहे ही कंबशनची रिॲक्शन आहे आणि म्हणून एन्थाल्पी ऑफ कंबशन इज इक्वल टू इथं काय नाही, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. नेहमी या ठिकाणी ऑक्सिजन बरोबर कंपाऊंड काय करायचंय, बर्न करायचं. आणि म्हणून डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ अ सबस्टन्स इज द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज accompanying a reaction in which 1 mole of the substance in its standard state is completely oxidized. ऑक्सिडाइज्ड म्हणजे ऑक्सिजन बरोबर आपल्याला काय करायचं, इथं तो बर्न करायचा, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करायचा. सबस्टन्स इन इट स्टँडर्ड स्टेट. प्रत्येक वेळेला जो कंपाऊंड सबस्टन्स घ्यायचा आहे तो त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये पाहिजे आणि तो ऑक्सिजन बरोबर बर्न करायचा आहे. आणि त्यामध्ये जी एनर्जी चेंज होते त्याला म्हणायचंय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. लक्षात येत आहे. तर इथं या ठिकाणी C2H2 ची आपण कंबशनची रिॲक्शन लिहिलेली. समजा जर का आपल्याला असं एक पुस्तकामध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह पण करून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ मिथेन CH4 म्हणजे मिथेन, त्याचा आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कॅल्क्युलेट द एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ CH4. पण ज्या वेळेला आपल्याला हा एन्थाल्पी CH4 एन्थाल्पी ऑफ कंबशन काढायचा आहे मिथेनचा, त्यावेळेला त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर आपल्याला इथं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH4 ची व्हॅल्यू दिलेली आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 दिलेलं आहे आणि स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O दिलेलं आहे. लक्षात येत आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी रिॲक्शन दिलेली नाहीये. जर का रिॲक्शन दिलेली नसेल आणि जर का आपल्याला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड दिलेलं असेल, प्रोडक्ट आणि रिॲक्टंटचा एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेला असेल, तर आपल्याला एन्थाल्पी ऑफ कंबशन कसा कॅल्क्युलेट करायचा, तर ज्याचा आपल्याला कंबशन करायचंय तो कशाबरोबर रिॲक्ट करायचा, नेहमी ऑक्सिजन बरोबर. मग या ठिकाणी CH4 म्हणजे मिथेन प्लस ऑक्सिजन गिव्स, पहिल्यांदा काय लिहायचं, CO2 प्लस H2O लिहायचं आणि मग रिॲक्शन बॅलन्स करायची. म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही लिहिणार आहे त्यावेळेला इथं 2 नसणार आहे आणि इथं पण 2 नसणार आहे. पहिल्यांदा रिॲक्शन जी आहे ती कशी लिहिणार तुम्ही, CH4 प्लस O2 गिव्स CO2 प्लस H2O अशी रिॲक्शन लिहायची. आणि आता रिॲक्शन बॅलन्स करायची. कशी करणार, इथं कार्बन 1 आहे, इथं पण कार्बन 1 आहे, इथं हायड्रोजन 4 आहेत, इथं हायड्रोजन किती पाहिजेत, मग 4 पाहिजेत. मग कसे लिहिणार, त्याच्या मागे आपण स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट 2 लिहिणार. म्हणजे बेदुने 4 झाले. म्हणजे कार्बन बॅलन्स झाले, हायड्रोजन बॅलन्स झाले. आता इथं ऑक्सिजन किती आहेत, 2 आहेत. आणि इथं किती झाले, आता मग हे 2 आणि याच्या मागे ऑक्सिजनच्या मागे 2 आहेत, म्हणजे 4 झाले. म्हणजे प्रोडक्ट साईडला 4 ऑक्सिजन झाले आणि रिॲक्टंटला किती आहे, 2च ऑक्सिजन आहे. मग इथं पण किती पाहिजेत, 4 पाहिजेत. मग 4 कसे येणार, तर इथं आपण 2O2 लिहायचं. म्हणजे तुम्हाला असं कोणत्याही सबस्टन्सचं कंबशन रिॲक्शन लिहायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा त्या सबस्टन्सचा फॉर्म्युला लिहायचा. मग ते ऍसिटिलीन असेल, मिथेन असेल, काही असेल, तर
ग्लुकोज असेल, जे काही बेन्झिन असेल, जे काही आहे त्याचा इथं फॉर्म्युला लिहायचा, ऑक्सिजन लिहायचं, गिव्ह CO2 अँड H2 आणि नंतर रिॲक्शन बॅलन्स करायची. रिॲक्शन बॅलन्स केल्याशिवाय पुढचं सोडवायला घ्यायचं नाही. आता ही जी रिॲक्शन झाली ही कुठली रिॲक्शन झाली, तर कंबशन ऑफ मिथेन झाली. कंबशन ऑफ मिथेनचं आपण डेफिनेशन ही पाहिलेलीच आहे. कंबशन ऑफ मिथेन म्हणजे काय, तर हा जो सबस्टन्स आहे इन स्टँडर्ड स्टेट इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. ऑक्सिडाइज म्हणजेच ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन लिहायची. पण हे लक्षात आलं का, कंबशन रिॲक्शन मध्ये जो प्रोडक्ट असतो तो नेहमी CO2 आणि H2 असतो. आता नेहमी सारखंच काय करायचंय, या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढायचं आहे. ही जी रिॲक्शन लिहिली आहे त्याचा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ मिथेन मिळणार आहे. आणि म्हणून इथं जर का आपण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढायचं म्हटलं तर आपण फॉर्म्युला नेहमीप्रमाणे समेशन डेल्टा FH नॉट ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन डेल्टा FH नॉट ऑफ रिॲक्टंट. इथं हा प्रोडक्ट आहे CO2 आणि H2, त्याचे कोइफिशियंट घेतले. इथं रिॲक्टंट आहेत त्याचे पण कोइफिशियंट घेतले. जर का या व्हॅल्यू घातल्या, या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला, CO2 ची व्हॅल्यू दिलेली आहे, H2O ची व्हॅल्यू दिलेली आहे, CH4 ची पण व्हॅल्यू दिलेली आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनची. ऑक्सिजनची दिलेली नाही. ती किती घेणार मग, तर ऑक्सिजन हा इलेमेंटरी स्टेटमध्ये किती आहे, त्याचा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन 0 आहे आणि म्हणून इथं आपण ती व्हॅल्यू 0 घातली. हे सगळं सॉल्व्ह करायचंय किमती घालून. आपलं जे शेवटचं आन्सर असणार आहे ते म्हणजे काय असणार आहे, तर -890.3 किलो जूल. पण हे जे उत्तर आहे हे म्हणजे काय, आपलं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आणि म्हणजेच स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ मिथेन मिळालं आपल्याला, कारण की आपण मिथेनसाठी रिॲक्शन, मिथेनच्या कंबशनची रिॲक्शन लिहिली आहे. लक्षात येत आहे. म्हणजे इथं जसं आपण सांगितलं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन जो आहे तोच आपला काय असणार आहे, एन्थाल्पी ऑफ कंबशन असणार आहे, म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ. आणि म्हणून इथं आपल्याला रिॲक्शनचा एन्थाल्पी काढला की आपल्याला कंबशनचा पण एन्थाल्पी मिळणार आहे. लक्षात येत आहे. तर या पद्धतीनं परीक्षेमध्ये एक्झाम्पल येतील तर ते सॉल्व्ह करायचे. ओके.